नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शैक्षणिक वर्ष 2024-25 करता विविध शिक्षणक्रमाच्या ऑनलाईन ॲडमिशन करता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग चालू आहे। काही कोर्सेसला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आपण वेळोवेळी ज्या कोर्सेसला किंवा ज्या डिपार्टमेंटमार्फत विविध कोर्सेसला मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। आजही व्हिडिओ त्यासंबंधीच आहे। आज आहे दिनांक 20 सप्टेंबर 2024। परवा दिवशी 18 सप्टेंबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजनमार्फत MBA आणि BCA शिक्षणक्रमाविषयी एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। त्याच्यामध्ये काय आहे ती पाहूया। ठीक आहे मित्रांनो, एक मिनिट। तर दिनांक 18 सप्टेंबर 2024 MBA तसेच BCA शिक्षणक्रम 2024-25 प्रवेश परीक्षा मुदतवाढ। ठीक आहे, म्हणजे काय, हा जो आजचा जो विषय असणार आहे तो MBA तसेच BCA शिक्षणक्रम 2024-25 करता मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या संबंधित आहे। खाली संदर्भ दिले आहेत। विविध वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो। आपण प्रत्येक वेळा ज्यावेळेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे ते प्रत्येक व्हिडिओ आपण बनवलेला आहे। आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत। तर ही जी संदर्भ खाली दिली आहेत 6 1 2 3 4 5 6 ही 6 संदर्भावर आपण व्हिडिओ बनवले आहेत। ही संदर्भ वाचून घ्या। आता आपण जी मेन मुद्दा आहे ती वाचूया। वरील संदर्भीय पत्रान्वये MBA तसेच BCA प्रवेश पूर्व परीक्षेबाबतचे सूचनापत्र दिनांक 29 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। विद्यार्थ्याच्या मागणीनुसार सदर प्रवेश पूर्व परीक्षा अर्ज भरण्यास पुढील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा MBA आणि BCAचे ॲडमिशन चालू झाले तेव्हा ती 29 जून 2024ला चालू झालेली होती ॲडमिशन, आणि ते मेन प्रसिद्धीपत्रक होतं पहिल्यांदा ॲडमिशन चालू झालेलं। त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिले आहेत दुसऱ्या इतर अटी शर्ती। बाकी मुदतवाढ द्यायचं विद्यापीठाच्या हातात होतं, तर विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ पुढील प्रमाणे दिलेली आहे। आता खाली तक्ता दिला आहे, तक्ता काळजीपूर्वक वाचायचा आहे। MBA तसेच BCA प्रवेश पूर्व परीक्षा प्रवेश घेण्याकरता मुदतवाढीचा तपशील। ठीक आहे, आता कसं आहे याच्यामध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे YCMOU नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये मुक्त विद्यापीठातून तुम्हाला जर MBA किंवा BCAला दोन्हीपैकी एकाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अगोदर एक प्रवेश पूर्व परीक्षा तुम्हाला पास व्हावी लागते। त्यालाच एंट्रन्स एक्झामसुद्धा म्हणतात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये। तर त्या एंट्रन्स एक्झामला अपियर होण्याकरता तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं। ठीक आहे, MBA तसेच BCA दोन्हीला पण। तर रजिस्ट्रेशन MBA तसेच BCA प्रवेश पूर्व परीक्षा किंवा एंट्रन्स एक्झामला अपियर होण्याकरता रजिस्ट्रेशन करण्याचाही कालावधी वाढवण्यात आलेला आहे। तसेच रजिस्ट्रेशन करून तुम्ही ऑनलाईन एक्झाम देण्याचा सुद्धा कालावधी वाढवलेला आहे। आणि तुम्ही ऑनलाईन एक्झाम दिल्यानंतर आणि ते परीक्षेचा रिझल्ट लगेचच येणार आहे ऑनलाईन एक्झाम असल्यानं। मग रिझल्ट आल्यानंतर जर तुम्ही कट ऑफ क्लिअर केलात, त्याचं पासिंग क्रायटेरिया क्लिअर केलात, तर मग तुम्हाला MBA किंवा BCAला शैक्षणिक वर्ष 2024-25ला फर्स्ट इयरचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस हे दोन्ही भरावं लागेल। त्यावेळेस तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईल। तर अशा प्रकारे MBA तसेच BCA प्रवेश पूर्व परीक्षा एंट्रन्स एक्झाम रजिस्ट्रेशन, एंट्रन्स एक्झाम कॉम्प्युटरवर ऑनलाईन देण्याची तारीख, तसेच ही दोन्ही केल्यानंतर फायनल फर्स्ट इयरला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग तसेच ऑनलाईन फीस पेमेंट ह्या सगळ्यांच्याच तारखा विद्यापीठाने वाढवलेल्या आहेत। आता पुढील प्रमाणे तपशील आहे। प्रवेश पूर्व परीक्षेकरता मुदतवाढ कालावधी पहिला नंबर 18 सप्टेंबर 2024 पासून ते दिनांक 28 सप्टेंबर 2024 पर्यंत 24 तास लिंक उपलब्ध। ठीक आहे, हे पहिला अनुक्रमांक 1 आहे। तर तुम्हाला प्रवेश पूर्व परीक्षेला रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी असणार आहे मुदतवाढ दिल्यानंतर, बरं का। मुदतवाढ दिल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी असणार आहे 18 सप्टेंबर, म्हणजे परवा दिवशी सुरू झालेला आहे ऑलरेडी।
18 सप्टेंबर 2024 पासून दिनांक 28 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला प्रवेशपूर्व परीक्षेकरता रजिस्ट्रेशन करण्याची लिंक अवेलेबल असेल आणि ही लिंक 24 तास अवेलेबल असणार आहे. तुम्ही स्मार्टफोनवरून रजिस्ट्रेशन करू शकता, PC वरून रजिस्ट्रेशन करू शकता, लॅपटॉपवरून रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुम्हाला एखाद्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या डायरेक्ट स्टडी सेंटर कॉलेजला जाऊन सुद्धा त्यांच्याकडून जे कोऑर्डिनेटर असतात, समंत्रक असतात जे आपल्या अभ्यासक्रमाचे, त्या सरांना सुद्धा तुम्ही भरायला लावू शकता फॉर्म. ठीक आहे. तर 28 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला प्रवेशपूर्व परीक्षेला रजिस्ट्रेशन करता येईल. पुढे प्रवेश परीक्षेला रजिस्ट्रेशन बी करायचं आहे तुम्हाला 28 सप्टेंबरपर्यंत. प्रवेश परीक्षेला अपियर बी व्हायचं आहे आणि पास पण व्हायचं आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन, परीक्षा देणे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला 28 सप्टेंबर 2024च्या अगोदर करायचं आहे किंवा 28 सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशीसुद्धा केलं तर चालते. ठीक आहे. आता पुढे प्रवेश घेण्याकरताचा मुदतवाढ कालावधी. आता तुम्ही पूर्वपरीक्षा दिली, पूर्वपरीक्षेला रजिस्ट्रेशन केलं, पूर्वपरीक्षा दिली कम्प्युटरवर आणि तुम्ही कट ऑफ पास झाल्यानंतर मग तुम्ही तो कट ऑफ पास झालेला मार्क मेमो घ्यायचा आहे तुम्हाला आणि BCAला फर्स्ट इयरला ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस भरायची आहे. मग त्या ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस फर्स्ट इयरला भरायचा शेवटची तारीख तुम्हाला असणार आहे 29 सप्टेंबर 2024 पर्यंत. ठीक आहे. 18 सप्टेंबरपासून मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे BCA किंवा MBAला फायनल ॲडमिशन घ्यायची तारीख असणार आहे 29 सप्टेंबर 2024 पर्यंत. ठीक आहे. तर 29 सप्टेंबर 2024 पर्यंत MBA तसेच BCAचे पूर्ण ॲडमिशन क्लिअर होऊन जातील. आता ह्याच्या पुढे एक्सटेन्शन किंवा मुदतवाढ मिळेल ह्याचा भरोसा नाही. त्याच्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करा, पूर्वपरीक्षा द्या, पूर्वपरीक्षा पास व्हा आणि लगेचच वाट बघू नका 29 सप्टेंबर तारीख संपायची. 18 सप्टेंबरपासून मुदतवाढ ऑलरेडी दिलेला आहे, काही लोकांनी भरलेला आहे, परीक्षा दिलेली आहे आणि ॲडमिशन पण घेतलेलं आहे, कंटिन्यू चालू आहे. ती 24 तास लिंक उपलब्ध आहे. पूर्वपरीक्षेच्या रजिस्ट्रेशनची बी लिंक 24 तास उपलब्ध आहे, पूर्वपरीक्षा द्यायची लिंक 24 तास उपलब्ध आहे आणि 2 केल्यानंतर पास झाल्यानंतर ऑनलाईन ॲडमिशन घ्यायची लिंकसुद्धा 24 तास उपलब्ध आहे. ठीक आहे. तर 18 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबर शेवटची तारीख असणार आहे. 29 सप्टेंबरच्या आत तुम्हाला ॲडमिशन घेऊन मोकळं व्हायचं आहे. ठीक आहे. अभ्यासाला लागायचं आहे. ओके. ठीक आहे. पॉईंट नंबर 2. सॉरी मित्रांनो, सॉरी. तर पॉईंट नंबर 2 आहे प्रवेश परीक्षेकरिता लिंक ycmapp.ycmu.org.in/login. आता हे प्रवेश परीक्षेकरताची लिंक आहे. ह्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन प्रवेश परीक्षा देऊ शकता आणि ही लिंकसुद्धा 24 तास उपलब्ध आहे. ठीक आहे. सगळं ऑनलाईन काम आहे. त्याच्या पै ज्यांना कोणाला BCA किंवा MBA करायचं असेल दोन्हीपैकी एक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ह्याला मान्यता पण आहे. AICTEची ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची मान्यतासुद्धा आहे. ह्याचं प्रॉस्पेक्टससुद्धा तुम्ही विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac ह्याच्यावर जाऊन ॲडमिशन बटनवर क्लिक करून डाव्या हाताला सर्वात वरी प्रॉस्पेक्टस 2024-25वर क्लिक करून तिथं तुम्ही MBA किंवा BCAचं प्रॉस्पेक्टस डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती मिळवू शकता. फीस किती आहे, किती वर्षाचा आहे, सेमिस्टर पॅटर्न आहे का नाही, ही सर्व माहिती तुम्हाला अभ्यासक्रमाला पेपर कोणकोणते आहेत ही सर्व माहिती प्रॉस्पेक्टसमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. प्रॉस्पेक्टस वाचल्याशिवाय तुम्ही ॲडमिशन करू नका. आधी प्रॉस्पेक्टस पूर्ण वाचा. त्याच्यात सर्व दिले, 3 वर्षाची फीस दिले आणि सगळं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. MBA आणि BCA तस त्या प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेलं आहे. आता शेवटचा पॉईंट वाचू. MBA तसेच BCA या शिक्षणक्रमाच्या प्रवेश परीक्षेबाबत दिनांक 29 जून 2024 रोजीच्या सूचनापत्रातील इतर सर्व सूचना पूर्वीप्रमाणेच लागू राहतील याची नोंद घ्यावी. ठीक आहे. आता ह्या नोटिफिकेशनमध्ये फक्त मुदतवाढ दिलेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. बाकी जर तुम्हाला इतर काही सूचना वगैरे काही माहिती, कट ऑफ किती आहे, जी एंट्रन्स एक्झाम आहे प्रवेशपूर्व परीक्षा त्याचा कट ऑफ किती आहे, त्याचा पेपर किती मार्काचे आहेत, ह्याची सर्व सूचना आपल्या चॅनलवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे 29 जून 2024चा परिपत्रकाचा, प्रसिद्धीपत्रकाचा आणि विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा आहे. ते तुम्ही पहिल्यांदा वाचून घ्यायचं आहे. प्रॉस्पेक्टस आणि 29 जून 2024चं प्रसिद्धीपत्रक ह्या 2 गोष्टी तुम्ही कंपल्सरी वाचन करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. बऱ्याच लोकांना माहीत नाही मुक्त विद्यापीठामध्ये MBA आणि BCA आहे, त्याला AICTEची मान्यता आहे म्हणून. अशा सर्व लोकांना तुम्हाला सांगायचं आणि तसेच माहिती असले तर बी तारीख
वाढलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे, ही सुद्धा माहीत नाही, ती सुद्धा तुम्हाला गरजू मित्रमैत्रिणी नातेवाईकांना सांगायचं आहे. हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे आणि इतर सोशल मीडिया चॅनलद्वारे शेअर करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. सी यू सून.